जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे इस्पेक्टिव्ह एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम कॉम भाग 1 सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्न म्हणजेच ॲज पर NEP 2020 पॅटर्नमधील ज्या विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग स्पेशलायझेशन ग्रुप घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये कॉस्ट अँड सॉरी कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ABC कॉस्टिंगला तुम्हाला किती मार्क असणार आहे, किती क्रेडिट असणार आहे, विद्यापीठाची परीक्षा किती मार्काची होणार आहे, पासिंगला किती मार्क लागतील, परीक्षेचे माध्यम कोणते आणि क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या विषयाची माहिती घेण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग या विषयाला 2 क्रेडिट आहे. यामध्ये टोटल या विषयासाठी 50 मार्क आहे. त्यासाठी इंटरनलला 20 मार्क आणि विद्यापीठाची परीक्षा 30 मार्कांची होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून जे विद्यार्थी एम.कॉम भाग 1 ला असणार आहे रेग्युलर फ्रेश विद्यार्थी, त्यांच्यासाठी हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट नव्याने असणार आहे. परीक्षेसाठी एकूण 2 तासाचा कालावधी असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 20 मार्कांची आवश्यकता आहे. त्यामध्ये इंटरनलला 20 पैकी किमान 8 मार्क पडले पाहिजे. तर युनिव्हर्सिटीची एक्झाम जी काही 30 मार्काची होईल त्यासाठी किमान 12 मार्क पडणं अपेक्षित आहे. या विषयाची विद्यापीठाची परीक्षा ही फक्त इंग्रजी माध्यमातून होणार आहे. ओके, क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहूया. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी परीक्षेमध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ या 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. या पद्धतीने तुम्हाला समोर स्क्रीनवर फॉर्मॅट दिसत असेल. प्रश्न पहिला तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स 6 मार्कासाठी विचारले जातील. क्वेश्चन नंबर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्काला येईल. म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन, थेअरी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी 12 मार्काला विचारला जाऊ शकतो. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर आधारित आहे. म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 12 मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे ते 12 मार्काला विचारले जातील. असे मिळून टोटल 30 मार्कांचा हा पॅटर्न असणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय जे काही प्रश्न विचारले जातील ते कशा पद्धतीचे असू शकतात. टॉपिक नंबर 1ला नाव आहे कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग. यामध्ये तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिलेव्हंट कॉस्ट अँड इनरिलेव्हंट कॉस्ट किंवा व्हॉट डू यू अंडरस्टँड अबाउट द रिलेव्हंट कॉस्ट अँड देअर इररिलेव्हंट कॉस्ट अँड गिव्ह सम एक्झाम्पल. असा प्रश्न तुम्हाला कदाचित वेगळ्या अर्थाने विचारला जाऊ शकतो. किंवा या ठिकाणी तिसरा प्रश्न दाखवलेला आहे, एक्सप्लेन द टर्म्स रिलेव्हंट कॉस्ट अँड इररिलेव्हंट कॉस्ट. सो ऑल्सो एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द रिलेव्हंट कॉस्ट अँड इररिलेव्हंट कॉस्ट. हे तिन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही करून ठेवा. एक तर त्याचे टाइप्स ऑफ रिलेव्हंट कॉस्ट, दुसरं त्याचे एक्झाम्पल्स आणि तिसरं जे काही आहे त्याचा डिफरन्स. ओके. किंवा ती टर्म पण आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो, ज्याचं नाव आहे ABC कॉस्टिंग किंवा ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग असं म्हणतो. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल, डिफाईन द टर्म ऑफ ABC कॉस्टिंग, एक्सप्लेन द व्हेरियस ॲडव्हांटेजेस ऑफ ABC कॉस्टिंग किंवा व्हॉट डू यू मीन बाय ABC किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, स्टेट द स्टेप्स इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ओके, स्टेप्स किंवा स्टेजेस असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 कडे वळा. क्वेश्चन नंबर 4 आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 12 मार्काला. तो एक तर चॅप्टर नंबर 1 वर विचारला जाईल किंवा 2 वर विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोइंग डिटेल्स ऑफ ओव्हरहेड कॉस्ट अलोकेटिंग टू ईच प्रोडक्ट टाइप युजिंग द ABC किंवा युजिंग द ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. दुसरा प्रश्न आहे तुम्हाला 3 कंपन्यांचे काही मॅन्युफॅक्चरिंगची डिटेल्स प्रोडक्टची दिली जाईल. म्हणलेलं आहे इथे ए कंपनी म्हणजे इथं कंपनीचं नाव दिलं जाईल. XYZ, टाटा कंपनी, जिंदाल कंपनी, रिलायन्स कंपनी. मॅन्युफॅक्चरिंग किंवा मॅन्युफॅक्चर्स अँड मार्केट 3 प्रॉडक्ट्स XYZ किंवा इथं PQR, ABC असे नावं दिली जातील. ऑल द प्रॉडक्ट्स आर मेड फ्रॉम सेम सेट ऑफ मशीन्स. प्रोडक्शन इज लिमिटेड बाय द मशीन कॅपॅसिटी फ्रॉम द गिवन डेटा. डिटरमाइन द प्रायोरिटी ऑफ प्रोडक्शन ऑफ प्रोडक्ट XYZ. ओके. म्हणजे तुम्हाला इथे शेवटी दिलेलं आहे की जो काही डेटा तुम्हाला दिलेला आहे त्या डेटाच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्शनची प्रायोरिटी तुम्ही कॅल्क्युलेट
करा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तिथे तुम्हाला रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट किंवा अदर एक्सपेन्सेस दिले जातील आणि उजव्या बाजूला तुम्हाला प्रोडक्ट ए-बी-सी किंवा एक्स-वाय-झेड, पी-क्यू-आर असे जे काही प्रोडक्ट्स दिले त्याची माहिती घेऊन तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. अजूनही काही चॅप्टर नंबर 1 किंवा 2 वर आधारित काही प्रश्न असतील तर ते तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने करून ठेवा. हा एक एक्स्ट्रा क्वेश्चन शॉर्ट नोट्सचा दिलेला आहे. याच्यातील काही प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला पण विचारले जाण्याची शक्यता आहे. जिथे तुम्हाला शॉर्ट नोट्स कदाचित विचारल्या तर या पद्धतीचे विचारले जातील. 100% विचारले जाणार नाही. पण याच्यातील काही प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन म्हणून तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की एक्झाम्पल मेक ऑर बाय डिसिजन, लिमिटिंग फॅक्टर किंवा की फॅक्टर. ओके. नंतर डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. परीक्षेत असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. डिफाईन द टर्म ऑफ ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉस्टिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहे, म्हणजे त्या कदाचित ब्रॉडला पण विचारल्या जातील म्हणून या ठिकाणी दिलेले आहे. कॉस्ट ऑब्जेक्ट, कॉस्ट ड्रायव्हर्स, कॉस्ट पूल असे काही कन्सेप्ट आहे. नंतर कमिटेड कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग, देन डिफरन्शियल ऑन इन्क्रिमेंटल कॉस्ट. ओके. देन आउट ऑफ पॉकेट कॉस्ट, म्हणजे हे वेगवेगळे टाईप्स आहे कॉस्टचे, ते पण तुम्ही चांगले काळजीपूर्वक करून ठेवा. आउट ऑफ पॉकेट कॉस्ट, रिप्लेसमेंट कॉस्ट, इनपुटेड कॉस्ट, शंक कॉस्ट, कमिटेड कॉस्ट हे सर्व तुमच्या कॉस्टचे प्रकार आहे जे चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे नेचर अँड स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. हा तसा ब्रॉड क्वेश्चनला पण प्रश्न आहे. डिफाईन द टर्म ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. देन एक्स्ट्रा सीप डिसिजन, हा पण पहिल्या चॅप्टर रिलेटेडच महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन सॉरी शॉर्ट नोट्स आहे. जर आली तर तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने करून ठेवा. तर एकूण अभ्यासक्रमामध्ये एवढ्या सगळ्या भागांवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सॉरी कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग या कॉस्टिंग स्पेशलायझेशन ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी दिलेले आहे. बाकीच्या प्रश्नांचे बाकीच्या विषयांचे देखील क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. ते काळजीपूर्वक पद्धतीने पाहू शकता. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.